मराठी शिकायचं म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? अवघड व्याकरण, पाठ करायचे शब्द, बरोबर ना? पण विचार करा, हेच शिकणं जर एखाद्या खेळासारखं सोपं आणि एकदम मजेशीर झालं तर आज आपण हेच बघणार आहोत की कसे हे साधे सोपे शब्दखेळ मराठी शिकण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकू शकतात. हो ना. नवीन भाषा शिकायची पण जे आपल्या डोळ्यासमोर येतं ते जाडजूड पुस्तकं, कधी ना संपणारे नियम आणि मग येतो तो कंटाळा. पण माझा प्रश्न हा आहे की हे असं असायलाच पाहिजे का? भाषा शिकण्याचा प्रवास आनंद देणारा मजेशीर असू शकत नाही का? अजिबात नाही. याचं उत्तर एकदम सोप्पं आहे. शब्दखेळ. खरं तर जेव्हा शिक्षण आणि खेळ यांची गट्टी जमते ना, तेव्हा मोठ्यात मोठी अवघड गोष्टसुद्धा अगदी सोपी आणि इंटरेस्टिंग वाटायला लागते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. हा सगळ्यात सोपा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात मजेशीर खेळ आहे. इथे आपल्याला फक्त अक्षरं जुळवून शब्द बनवण्याची एक छोटीशी किमया करायची आहे. अक्षर आहे आणि भोवती पाकळ्यांमध्ये आहेत बाकीची अक्षरं. आयडिया अगदीच सिंपल आहे. मधल्या अक्षराला घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवायचे. बरं, हे नक्की करायचं कसा? चला बघूया. सगळ्यात पहिलं मधलं अक्षर घ्या, जे इथे ज आहे. आता त्याच्या बाजूच्या पाकडीतनं कोणतंही एक अक्षर निवडा. समजा आपण आ निवडलं. आता दोन्ही एकत्र करा. झाला की नाही शब्द तयार? आज पाहिलंत किती सहज आणि सोपं आहे हे? आणि खरी गंमत तर पुढेच आहे. एकाच ज पासून कितीतरी शब्द बनतात बघा. आ घेतला तर आज, ता घेतला तर ताज, रा घेतला तर राज. अरे वा! म्हणजे एका मिनिटाच्या आत तुमचा शब्दसंग्रह वाढायला लागतो. हा तर जणू काही शब्दांचा कारखानाच आहे. ओके, तर पहिला टप्पा तर मस्त पार पडला. आता थोडं पुढे जाऊया आणि आपल्या मेंदूला थोडं आणखी काम देऊया. पुढचा टप्पा आहे विखुरलेल्या अक्षरांची जुळवाजुळव करून एक योग्य शब्द शोधून काढण्याचा. आता स्क्रीनवर बघा. इथे एक आव्हान आहे. ई कंटेंट फॉर यू मधनं घेतलेली ही काही अक्षरं अशी विखुरलेली आहेत. काय वाटतंय, ह्यातून काही अर्थपूर्ण शब्द बनू शकेल का? अक्षरं आहेत व, पा, नी, पू, र, व, ठा. जरा विचार करा. कोणता शब्द लपला असेल बरं यात? उत्तर अगदी सोपं आहे, तुमच्या डोळ्यासमोरच आहे. आणि बरोबर ओळखलत, तो शब्द आहे पाणी पुरवठा. आता बघा, यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतेय. हे खेळ फक्त आपल्याला नवीन शब्द नाही शिकवत, तर आपली तर्क लावण्याची म्हणजे लॉजिकल थिंकिंगची क्षमता सुद्धा वाढवतात. अक्षरांचा योग्य क्रम कसा लावायचा हे आपल्याला इथून शिकायला मिळतं. ठीक आहे, तर आपण आधी शब्द बनवले, मग विखुरलेली अक्षरही जुळवली. आता वेळ आलीये फायनल चॅलेंजची, आणि हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, आपलं लाडकं शब्दकोडं. हे बघितल्या बघितल्या आठवलं असेल नाही का? वर्तमानपत्र, मासिकं, अगदी शाळेच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आपण हे कोडं सोडवलेलं आहे. आणि इथे नुसते शब्द असून चालत नाही. तुमचा शब्दसंग्रह, तुमचं जनरल नॉलेज आणि तुमचं लॉजिक या सगळ्याची परीक्षाच असते इथे. आणि याची रचनाच किती इंटरेस्टिंग असते. काही शब्द उभे वरायचे असतात, काही आडवे, आणि त्यासाठी आपल्याला दिलेले असतात क्लूज म्हणजे संकेत. उदाहरणार्थ, लाकूड कापण्याचं हत्यार याचं उत्तर उभ्या रकान्यात लिहायचं, आणि पाण्यात राहणारा प्राणी याचं उत्तर आडव्या रकान्यात. गंमत म्हणजे प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दात अगदी परफेक्ट बसला पाहिजे. आणि हे लक्षात घ्या की ही कोडी फक्त टाइमपास किंवा मनोरंजन नाहीयेत. तुम्ही कॅलेंडर बघा किंवा शाळेची पुस्तकं बघा, सगळीकडे ही शब्दकोडी एक महत्वाचं शैक्षणिक साधन म्हणून वापरली जातात. बरं, आत्तापर्यंत आपण हे खेळ कसे खेळायचे हे तर पाहिलं, पण खरा प्रश्न वेगळाच आहे. या खेळांमागचा नेमका हेतू काय? हे फक्त मनोरंजन आहे की याच्यामागे काहीतरी मोठा खोल विचार दडलेला आहे? आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं एका पाठ्यपुस्तकाच्या प्रस्तावनेत. त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की ह्या कृतींमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, त्यांची विचारक्षमता आणि त्यांची कृतिशीलता या सगळ्यांना वाव मिळतो. याचा अर्थ काय? तर हे खेळ फक्त शब्द नाही शिकवत, तर ते विचार कसा करायचा हे शिकवतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक, शब्दखेळामुळे शिकणं कंटाळवाणं नाही, तर एक ॲडव्हेंचर बनतं. दुसरं, यातून फक्त शब्दसंग्रह नाही, तर लॉजिकल थिंकिंगसुद्धा वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खेळ हा शिक्षणाकडे जाण्याचा एक खूपच प्रभावी आणि तितकाच आनंद देणारा मार्ग आहे. म्हणून जाता जाता एक विचार नक्की करा. पुढच्या वेळी जेव्हा कोणी एखादं कोडं सोडवत असेल,
तेव्हा तो फक्त एक खेळ असेल की नकळतपणे काहीतरी नवीन शिकण्याची प्रक्रिया असेल? कदाचित खेळ आणि शिक्षण यांच्यातली रेषा आपल्याला वाटते तितकी सरळ आणि स्पष्ट नसावी.